निवडणुकांची तयारी सुरू आहे। सभा, बैठका, निवडणूक आयोग या शब्दांबरोबरच आचारसंहिता लागू होणार हे शब्द देखील तुम्ही ऐकलेच असतील। पण आचारसंहिता म्हणजे नक्की काय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल। नमस्कार, मी रेवती। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आचारसंहिता म्हणजे नेमकं काय, आचारसंहिता का लागू केली जाते, कधी लागू केली जाते याबद्दलची सखोल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कितीही मोठा नेता असो, पंतप्रधान मोदी असो किंवा आणखी मोठा नेता असो, त्याला आचारसंहितेचं पालन करावंच लागतं। आचारसंहिता निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेच लागू केल्या जातात। या काळात कुठलाही पक्ष प्रचारासाठी सरकारी मालमत्ता वापरू शकत नाही। अगदी कितीही मोठा नेता असो, तो आचारसंहितेचं पालन करतोच। राजकीय पक्षाने कोणताही गैरवर्तन करू नये असा त्याचा अर्थ आहे, असं अनेकांचं मत आहे। मात्र निवडणूक आयोगाने काही नियम बनवले आहे आणि त्याचं पालन करणं म्हणजेच आचारसंहिता होय। यात कोणकोणत्या नियमांचा समावेश होतो हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आचारसंहिता लागल्यापासून कोणताही पक्ष सरकारी मालमत्तेचा वापर करू शकत नाही, म्हणजेच सरकारी गाडी, बिल्डिंग, जमीन याचा वापर करू शकत नाही। त्याचबरोबर कोणत्याही सरकारी योजना जाहीर करता येणार नाही। त्याचबरोबर कोणतेही लोकार्पण सोहळा या काळात करता येणार नाही। राजकारणाशी जोडलेले कोणतीही रॅलीज काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल। सरकारचे बॅनर्स, जाहिरातींचे बॅनर्स काढून टाकले जातात। आचारसंहिता घाबरवण्यासाठी किंवा दहशत निर्माण करण्यासाठी लावली जात नाही, तर ती निवडणुका सुयोग्य पद्धतीने पार पडाव्या यासाठी लावली जाते। जर एखाद्या नेत्याने आचारसंहितेचं उल्लंघन केलंच तर त्यासाठी शिक्षा काय? जर एखाद्या नेत्याने आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर त्याला जेल होऊ शकते किंवा त्याची उमेदवारी देखील रद्द होऊ शकते। तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा व अशाच लोकसभा अपडेट्स मिळवण्यासाठी सप्रेम मराठीला फॉलो करा।